जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। कुरुंदवाडात तुकाराम मुंडे यांना दुग्ध अभिषेक। वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांनी भेसळधारकांवर कडक कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र हादरला आहे। भेसळधारकांची झोप उडाली असून सुगंधी सुपारी, मावा, गुटखा यांच्या दुकानदारावर कडक कारवाई सध्या सुरू असून भेसळधारकांनी तुकाराम मुंडे साहेबांचा दसका घेतला आहे। त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून आनंदोत्सव साजरा केला व तुकाराम मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी कुरुंदवाड दुमदुमले होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू आवळे काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया। तुकाराम मुंडे जैसा हो, तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंडे जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वप्रथम पहिल्यांदा मी आदरणीय प्रशासनातलं दैवत तुकारामजी मुंडे साहेबांना अगोदर मी सलाम ठोकतो। त्यांचं पाय धुवून जरी पाणी पिलं तरी आम्हाला वाईट वाटायची गरज नाही, कारण असा माणूस घडणं एवढं सोपं नाही। आज महाराष्ट्रात मला वाटतंय जवळजवळ म्हणतोय जवळजवळ 31 ते 35 जिल्हाधिकारी आहेत आणि प्रशासनाला जे अधिकारी आयुक्त बाकीचे धरले तर जवळजवळ 450 अधिकारी होतात। पण त्या अधिकाऱ्यात एकच असा हिरा असतोय, तो हिरा म्हणजे तुकाराम मुंडे साहेब। आज माणसाला मारलेत, मग माणसं मारल्यात, कारण दुधात भेसळ, पेढ्यात भेसळ, भाजीत भेसळ, वांग्याला औषध, वांग्याला इंजेक्शन, गव्हावर फवारणी, असे अनेक वेगवेगळे प्रयोग चाललेत आणि ती माणसं पैशासाठी माणसाला मारलेत आणि ते वाचवण्याचं काम माणसाला वाचवण्याचं काम म्हणून ते दैवत आज जन्माला आलंय, ते म्हणजे तुकाराम मुंडे। आणि अशा तुकाराम मुंडे ना मानाचा आपण कुरुंदवाडकरांच्या वतीनं मी सलाम ठोकलाय आणि ही अशीच जवळ उभा करावी। जर तुकाराम मुंडेंची जर बदली करण्याचा कोणतरी प्रयत्न केला किंवा तुकाराम मुंडे यांच्यावर कोणता धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर कुरुंदवाड शहर अजिबात कदापि बसणार नाही। या कुरुंदवाड शहराच्या वतीनं प्रथम इथं मोठं आंदोलन घेतलं जाईल आणि तुकाराम मुंडेंच्या ही कुरुंदवाडची जनता पाठीशी राहील, एवढंच आज सांगतो इथं थांबतो। सर्वप्रथम पहिल्यांदा मी आदरणीय प्रशासनातलं दैवत तुकारामजी मुंडे साहेबांना अगोदर मी सलाम ठोकतो। त्यांचं पाय धुवून जरी पाणी पिलं तरी आम्हाला वाईट वाटायची गरज नाही, कारण असा माणूस घडणं एवढं सोपं नाही। आज महाराष्ट्रात मला वाटतंय जवळजवळ म्हणतोय जवळजवळ 31 ते 35 जिल्हाधिकारी आहेत आणि प्रशासनाला जे अधिकारी आयुक्त बाकीचे धरले तर जवळजवळ 450 अधिकारी होतात। पण त्या अधिकाऱ्यात एकच असा हिरा असतोय, तो हिरा म्हणजे तुकाराम मुंडे साहेब। आज माणसाला मारलेत, मग माणसं मारल्यात, कारण दुधात भेसळ, पेढ्यात भेसळ, भाजीत भेसळ, वांग्याला औषध, वांग्याला इंजेक्शन, गव्हावर फवारणी, असे अनेक वेगवेगळे प्रयोग चाललेत आणि ती माणसं पैशासाठी माणसाला मारलेत आणि ते वाचवण्याचं काम माणसाला वाचवण्याचं काम म्हणून ते दैवत आज जन्माला आलंय, ते म्हणजे तुकाराम मुंडे। आणि अशा तुकाराम मुंडे ना मानाचा आपण कुरुंदवाडकरांच्या वतीनं मी सलाम ठोकलाय आणि ही अशीच जवळ उभा करावी। जर तुकाराम मुंडेंची जर बदली करण्याचा कोणतरी प्रयत्न केला किंवा तुकाराम मुंडे यांच्यावर कोणता धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर कुरुंदवाड शहर अजिबात कदापि बसणार नाही। या कुरुंदवाड शहराच्या वतीनं प्रथम इथं मोठं आंदोलन घेतलं जाईल आणि तुकाराम मुंडेंच्या ही कुरुंदवाडची जनता पाठीशी राहील, एवढंच आज सांगतो इथं थांबतो। धनाजी चिडमुंगे, राजू आवळे, रणजित डांगे, रमेश भुजुगडे, दादासो पाटील, अण्णासाहेब चौगुले, संदीप चौगुले, राजू बेले, अनिकेत बेले, अरुण अलासे, दीपक पोमाजे, हर्षद बागवान, एन डी पाटील, दादा पाटील, हेमंत आवटी, पप्पू पाटील, विजय माने, बबलू पवार, आप्पासाहेब बंडगर, किरण गावडे, चंदू गावडे, रियाज शेख, वैशाली जुगळे, शब्बीर बागवान, महावीर आवळे आदीसह कुरुंदवाड परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। जागृत जनमत न्यूजसाठी कुरुंदवाडहून दिगंबर कदम।